हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? हॅलो बाळांनो, कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. नाऊ लेट्स स्टार्ट टुडेज लेसन. पेज नंबर 47, पॅसेज नंबर सेकंड लास्ट, पान नंबर 47 काढा. खालून दुसरा पॅसेज, द हिरोईन ऑफ द सी. ओके, खालून दुसरा पॅसेजपासून आपली सुरुवात आहे आज. लेट्स स्टार्ट. आय विल रीड द होल पॅसेज. पॅसेज नंबर 13. टोटल पॅसेज हा 13वा पॅसेज. मी पूर्ण वाचतोय, सगळ्यांचं लक्ष पुस्तकात पाहिजे. ओके. Anyone who has seen a storm at sea can imagine that journey. The boat went up and down over waves as high as hills. Sometimes it stood on one end, sometimes on the other end. It went up to the top of a wave and then down into a great valley between the waves. Every time they went down, the boat nearly went under the water. Now, how was the Grace journey from lighthouse to a rock? At the rock where a ship was wrecked. In this passage, the journey of a grace is given to us. या पॅसेजमध्ये आपल्याला ग्रेसचा जर्नी कसा काय झालेला आहे. What was the position? What about the storm and rain was there? Now listen. Anyone who has seen a storm at sea can imagine that journey. It was a very dangerous storm and dangerous rain. A heavy rainfall was there. Anyone who has seen a storm, ज्याने कोणी ते वादळ बघितलं असेल. Anyone who has seen a storm, म्हणजे ज्याने कोणी जे वादळ बघितलं असेल, स्टॉर्म म्हणजे वादळ. At sea can imagine that journey. इमॅजिन म्हणजे कल्पना करणे. ॲट सी कॅन इमॅजिन दॅट जर्नी, म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही इतकं डेंजरस ते होतं. वी कॅनॉट इमॅजिन हाऊ इट वॉज डेंजर. आपण कल्पनाच करू शकत नाही इतकं भयंकर ते होतं. द बोट वेंट अप अँड डाऊन ओव्हर वेव्स ॲज हाय ॲज हिल्स. नो व्हॉट इज द कंडिशन ऑफ द बोट इन दॅट स्टॉर्म? द बोट वेंट अप अँड डाऊन ओव्हर वेव्स. द बोट वेंट अप म्हणजे बोट जी नाव होती सारखी वर जायची. वेंट अप अप म्हणजे वर. अँड डाऊन ओव्हर वेव्ज. अप अँड डाऊन ओव्हर वेव्ज म्हणजे सारखी बोट ही वर खाली होत होती. वेव्ज म्हणजे लाटांवरती वर जायची आणि परत लाट खाली गेली, लाटेबरोबर ती खाली यायची. ॲज हाय ॲज हिल्स. जेवढी टेकडी उंच असते किंवा डोंगर उंच असतो त्या उंचावर ती बोट जायची आणि तेवढ्याच खाली ती यायची वेगाने. Then what happened? Sometimes it stood on the end. काही वेळा काय व्हायचं, ती बोट वरती ज्यावेळेस लाट उंच असायची त्या लाटेच्या उंचावरती जाऊन थांबायची. इट स्टूड ऑन वन एंड, समटाइम्स ऑन द अदर एंड. काही वेळेस ती वरती जाऊन थांबायची, जेव्हा लाट खाली यायची तेव्हा ती लाटेबरोबर खाली यायची. डाऊन इन टू अ ग्रेट व्हॅली बिटवीन द व्हेव्ज. ग्रेट व्हॅली, व्हॅली म्हणजे दरी. तुम्ही जर समुद्रातल्या मोठ्या समुद्र खवळलेला असताना समुद्रातल्या लाटा जर बघितल्या असतील तर त्या अतिशय उंच असतात. 20, 25, 30 फूट उंच त्या लाटा उसळतात आणि अशा लाटांवर ही बोट वर जायची आणि खाली यायची. डाऊन इन टू अ ग्रेट व्हॅली बिटवीन द व्हेव्ज. व्हेव्जच्या खाली जी मोठी दरी निर्माण व्हायची त्या दरीमध्ये ही बोट सरकन खाली यायची. एव्हरी टाइम दे वेंट डाऊन, द बोट नियरली वेंट अंडर द वॉटर. एव्हरी टाइम दे वेंट डाऊन, प्रत्येक वेळेस. एव्हरी टाइम म्हणजे प्रत्येक वेळेस. वेंट डाऊन, ती बोट खाली जायची. नियरली वेंट अंडर द वॉटर म्हणजे बोट बऱ्याच वेळा पाण्यामध्ये शिरून जायची पण तरी वर यायची. ओके, दिस इज द व्हेरी डेंजरस जर्नी ॲट दॅट टाइम. नाव लिसन द नेक्स्ट पॅसेज, द लास्ट पॅसेज ऑन पेज नंबर 47. लिसन केअरफुली. But little by little, pulling with all their strength on the oars, they came nearer the rocks. The wind and the rain were so strong that Grace could not see
Grace could not see men and women clinging to the rocks. She only heard their cries for help. She needed all her strength to hold on to the oar, which was bigger than herself. Now listen. But little by little, pulling with all their strength, लिटिल बाय लिटिल म्हणजे काय, ते छोट्या हाताने, पुलिंग विथ ऑल देअर स्ट्रेंथ ऑन द ओव्हर. ओव्हर्स मीन्स, लिसन हियर, अ पोल with a flat blade used to row or steer boat through the water. A pole with a flat blade. पोल म्हणजे लांब दांडा, लाकडी दांडा. अ पोल म्हणजे लांब खांब. विथ अ फ्लॅट ब्लेड. फ्लॅट म्हणजे रुंद पसरलेलं, ब्लेड म्हणजे समोर असं एक त्याला पातळ असतं लाकडाचं. यूज टू रो ऑर स्टिअर बोट थ्रू द वॉटर. म्हणजे पाण्यामध्ये बोट वल्लवायला जो वल्ला आपण ज्याला म्हणतो वल्ले, दॅट इज कॉल्ड ओअर्स. स्टिअर म्हणजे पाणी बाजूला करणे, त्या वल्ल्याने पाणी बाजूला करणे. बोट थ्रू द वॉटर, दॅट इज कॉल्ड ओअर्स. वल्ले ज्याला आपण काय म्हणतो, वल्ले किंवा वल्ला. आपण बघितली असेल सगळ्यांनी. लिटिल बाय लिटिल पुल विथ देअर ऑल देअर स्ट्रेंथ ऑन द ओअर्स. दे केम नियरर द रॉक्स. तिच्या छोट्या हातांनी पूर्ण ताकद लावून, स्ट्रेंथ म्हणजे ताकद, पॉवर. स्ट्रेंथ ऑन द ओअर्स, पूर्ण ताकदीने वल्लवून. दे केम नियरर द रॉक्स मीन्स ग्रेस अँड हर फादर विलियम डार्लिंग. दे केम वेअर द शिप वॉज रेक्ड ॲट द रॉक. जिथे ती बोट तुटली फुटली होती तिथे ते त्या खडकाजवळ ते पोचले होते. दे केम नियर द रॉक्स. इथे बघा आता नियरर म्हटलेलं आहे. आता ही जी आहे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे नियरची. नियर ही पॉझिटिव्ह डिग्री आहे, नियरर कंपॅरेटिव्ह, ते दोघांची तुलना केलेली आहे. आणि याचं सुपरलेटिव्ह डिग्री होते नियरेस्ट. म्हणजे नियर, नियरर, नियरेस्ट. हे इथे लक्षात ठेवायचं, डिग्रीजचा प्रकार आहे. नियर, नियरर, नियरेस्ट. इथे कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर केलेला आहे. दे केम नियरर द रॉक्स. ते बऱ्याच प्रयत्नांनी त्या खडकाजवळ पोचले. द विंड अँड द रेन वेअर सो स्ट्रॉंग. विंड म्हणजे वारा आणि पाऊस. वेअर सो स्ट्रॉंग. स्ट्रॉंग इथे ॲडजेक्टिव्ह आहे. अतिशय शक्तिमान होतो, अतिशय ताकदवान वारा होता. आणि वादळसुद्धा, वारा, वादळ आणि पाऊस हा तुफान वेगाने पडत होता. स्ट्रॉंग म्हणजे तुफान वेगाने पडत होता. दॅट ग्रेस कुड नॉट सी द मेन अँड वुमेन क्लिंगिंग टू द रॉक्स. म्हणजे इतका जोरदार पाऊस आणि वारा होता की तिथे त्या खडकाजवळ पोचल्यावर सुद्धा त्या ग्रेसला खडकावर लटकलेले माणसं आणि स्त्रिया, पुरुष आणि स्त्रिया दिसत नव्हत्या. मेन अँड वुमेन क्लिंगिंग टू द रॉक्स म्हणजे चिकटून राहणे, पकडून राहणे. क्लिंगिंग टू द रॉक्स, रॉक्स म्हणजे खडक. ओके. शी ओनली हर्ड देअर क्राईज फॉर हेल्प्स वेन दे केम नियरर द रॉक्स. दे ओनली हर्ड द क्राईज, द साऊंड्स ऑफ द मेन अँड वुमेन. दे वॉन्टेड टू हेल्प. त्यांना मदत हवी होती आणि ते फक्त त्यांची मदतीसाठी आरोळ्याच ऐकू येत त्यांच्या होत्या. ते त्यांना दिसत नव्हते, फक्त त्यांच्या आरोळ्या आणि ओरडणंच ऐकू येत होतं. शी नीडेड ऑल हर स्ट्रेंथ टू होल्ड ऑन टू द ओअर विच वॉज बिगर दॅन हरसेल्फ. शी नीडेड ऑल हर स्ट्रेंथ म्हणजे तिने तिची पूर्ण शक्ती ते वल्ले वल्लवण्यामध्येच लावलेली होती. होल्ड ऑन देअर ओअर. ते जे वल्ला होता, ते दोन्ही वल्ले संपूर्ण ताकदीनिशी तिने ते पकडून ठेवले होते आणि त्यानुसार ती बोट तिथे थांबवली होती वल्लवून. विच वॉज बिगर दॅन हरसेल्फ. वल्ले जे होते तिच्या वजनापेक्षा जास्त होते. बिगर, आता इथे बघा पुन्हा एकदा कंपॅरेटिव्ह डिग्रीचा वापर केलेला आहे. बिग, बिगर, बिगेस्ट. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह असे 3 डिग्रींच्या प्रकारे त्यातलं हे कंपॅरेटिव्ह डिग्री. बिगर, बिग, बिगर, बिगेस्ट. हे लक्षात ठेवायचं, पेपरमध्ये येऊ शकतं. ते वल्ले जे होते तिच्यापेक्षा वजनाने आणि आकाराने पण मोठे होते आणि अशा परिस्थितीत तिने संपूर्ण ताकद लावून ते वल्ले धरून ठेवले होते, पकडून ठेवले होते. ओके. नाउ लेट्स सी द नेक्स्ट पॅसेज ऑन पेज नंबर 48.
लिसन, लक्ष इकडे द्या रे, इकडे तिकडे पाहू नका रे. आय विल रीड द होल पॅसेज. At last they came close to the rocks. William Darling was able to jump onto the rocks, while Grace, all alone, hailed the two men into the boat. The two sailors from the wrecked ship were able to row. They helped the Darling during the long journey back to the lighthouse. Then Grace and the three women get out. Old William Darling and the two sailors rowed back across the dangerous sea to rescue for the four men still on the rock. Now then what happened? नंतर काय घडलं बघा. At last they came close to the rocks. आणि एवढी सगळी मशक्कत करून, मेहनत करून, प्रचंड वारा वादळ पावसात शेवटी ते त्या खडकाजवळ पोचले. William Darling was able to jump onto the rocks. When they reached close to the rocks, William Darling jumping on the rocks, त्याने त्या खडकावर उडी मारली. वॉज एबल टू जम्प, इथे वॉज एबल टू जम्प म्हणजे त्याने खडकावर उडी मारण्यात तो यशस्वी झाला. व्हाईल ग्रेस ऑल अलोन, खडकाजवळ पोचल्यावर विल्यम डार्लिंगने त्या खडकावर उडी मारली. वॉज एबल म्हणजे यशस्वी झाला. व्हाईल ग्रेस ऑल अलोन हेल्ड द टू मेन इन टू द बोट, तोपर्यंत दोन माणसांना ग्रेसने बोटमध्ये घेतलेलं होतं. द टू सेलर्स फ्रॉम द wrecked शिप वॉज एबल टू रो, अँड दोज टू मेन वॉज सेलर्स, अँड these सेलर्स आर फ्रॉम द wrecked शिप. हे जे दोन माणसं बोटीमध्ये आलेली होती ती कोण होती, तर ती त्या तुटलेल्या फुटलेल्या बोटीवरची खलाशी होती. सेलर्स मीन खलाशी. ते दोन खलाशी त्या तुटलेल्या आणि फुटलेल्या बोटीवरचे ग्रेसच्या बोटमध्ये येऊन दाखल झाले होते. अँड दे वेअर एबल टू रो द बोट, आणि ते खलाशी असल्यामुळे ते त्या ग्रेसच्या बोटीला चांगल्या प्रकारे वल्लवू शकत होते, सांभाळू शकत होते. दे हेल्प द डार्लिंग ड्युरिंग द लॉंग जर्नी बॅक टू द लाईट हाऊस. दे हेल्प मीन्स द सेलर हेल्प द डार्लिंग वेन दे बॅक टू देअर लाईट हाऊस जर्नी. जेव्हा ते परत त्यांच्या लाईट हाऊसकडे परत निघाले तेव्हा दोन खलाशांनी त्या डार्लिंगला वल्लवायला मदत केलेली होती. बॅक टू द लाईट हाऊस. देन ग्रेस अँड थ्री वुमेन गेट आऊट, आणि नंतर मग ग्रेस आणि ग्रेसबरोबर तीन स्त्रिया त्यांनी त्या बोटमधून परत आणल्या लाईट हाऊसकडे. ओल्ड विल्यम डार्लिंग अँड द टू सेलर्स रोड बॅक across the dangerous sea to rescue the four men still on the rock. Then Grace and three women get out. तीन स्त्रिया आणि ग्रेस हे लाईट हाऊसकडे परत आले. Then old William Darling and two sailors rowed back across the dangerous sea. आणि या तीन स्त्रियांना आणि ग्रेसना लाईट हाऊसमध्ये सोडल्यावर ओल्ड विल्यम अँड टू सेलर्स रोड बॅक म्हणजे त्यांनी परत नाव वल्लवायला सुरुवात केली होती. अक्रॉस द डेंजरस सी, त्या खवळलेल्या समुद्रातनं परत ते त्या खडकाकडे निघाले होते. बिकॉज दे वॉन्टेड टू रेस्क्यू द फोर मेन दे वेर स्टील ऑन द रॉक. ओल्ड विल्यम डार्लिंग अँड टू सेलर्स वॉन्टेड टू सेव्ह देअर लाईव्ज, सेव्ह द फोर मेन्स लाईव्ज विच आर ऑन द रॉक. खडकावर जे चार माणसं पुन्हा अडकलेली होती त्यांचे प्राण वाचवायला पुन्हा विल्यम डार्लिंग आणि दोन खलाशी त्या खवळलेल्या समुद्रातनं खडकाकडे परत निघालेले होते. ओके, नाव लास्ट पॅसेज ऑफ द लेसन. लिसन केअरफुली. ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाईम टू रेस्ट नाऊ. ऑल दॅट डे शी वॉज बिझी हेल्पिंग हर मदर टू वॉर्म अँड फीड द रेस्क्यूड पॅसेंजर्स. After several days, these passengers were able to return to their homes in England. They told the story of the brave girl and her father to their families and friends. Suddenly, Grace Darling and her father were famous. The story of their heroism was told in the newspapers. Money was raised to help all the lighthouse keepers in their dangerous, lonely lives. Grace and her father were given a special reward for their heroism. Poor Grace did not live long after the rescue.
She died at the age of 27, but she is still remembered for her unselfish courage. She risked her own life for others. Okay, now listen. Grace did not have any time to rest now. 3 women came into her lighthouse. 3 स्त्रिया तिच्या लाईटहाऊसमध्ये आलेल्या होत्या. सो शी डिड नॉट हॅव एनी टाईम टू रेस्ट. ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाईम टू रेस्ट. तिच्याकडे कुठल्याही प्रकारे ती वेळ घालवायला तयार नव्हती. ती आराम करायला तयार नव्हती. शी डिड नॉट वॉन्ट टू टेक अ रेस्ट बिकॉज ऑल दॅट डे शी वॉज बिझी हेल्पिंग हर मदर. दिवसभर ती तिच्या आईला मदत करण्यामध्ये बिझी होती. शी वॉज बिझी हेल्पिंग हर मदर टू वॉर्म द फीड अँड रेस्क्यूड पॅसेंजर. टू वॉर्म अँड फीड द रेस्क्यूड पॅसेंजर. टू वॉर्म म्हणजे त्यांना उबदारपणा देणे आणि त्यांच्या जेवणा खाण्याची व्यवस्था करणे. अँड फीड द रेस्क्यूड पॅसेंजर. फीड म्हणजे त्यांना काहीतरी अन्न देणे, गरम पदार्थ देणे आणि त्यांना ऊब वाटेल असं वातावरण निर्माण करणे. अँड शी वॉज ऑल्सो बिझी इन हेल्पिंग हर मदर. आणि दिवसभर ती तिच्या आईला मदत करण्यामध्ये आणि वाचवलेल्या पॅसेंजर्सला ऊब निर्माण करण्यात आणि त्यांचं खाणं पिणं करण्यात ती व्यस्त होती. शी वॉज बिझी म्हणजे व्यस्त असणे. हेल्पिंग हर मदर आईला मदत करण्यात. वॉर्म म्हणजे उबदारपणा देणे आणि फीड त्यांना काहीतरी खायला प्यायला देणे, शक्ती वाटेल असं खायला प्यायला देणे. आफ्टर सेव्हरल डेज these passengers were able to return to their homes in England. After many days, they went their homes in England. आणि हे जे सगळे पॅसेंजर्स प्रवासी त्यांनी वाचवलेले होते, पुरुष आणि स्त्रिया, काही दिवस तिथे ते लाईट हाऊसमध्ये थांबले. आफ्टर सेव्हरल डेज म्हणजे काही दिवस थांबल्यानंतर दिस पॅसेंजर्स म्हणजे प्रवासी वेअर एबल टू रिटर्न ते त्यांच्या घराकडे, इंग्लंडमधल्या घराकडे परत निघाले. दे टोल्ड द स्टोरी ऑफ द ब्रेव गर्ल अँड हर फादर टू देअर फॅमिलीज अँड फ्रेंड्स. व्हेन दे केम देअर होम्स ऑल द पॅसेंजर्स केम देअर होम्स दे टोल्ड द स्टोरीज ऑफ द ब्रेव गर्ल अँड हर फादर. जेव्हा हे सगळे प्रवासी घरी परत आले इंग्लंडमध्ये त्यांच्या घरामध्ये, त्यावेळेस त्यांनी या बोटीतल्या प्रवाशांनी आपल्या सगळ्या कुटुंबातल्या लोकांना आणि मित्रांना त्यांनी त्यांची ती स्टोरी, ब्रेव गर्लची स्टोरी, दे टोल्ड द ब्रेव गर्ल स्टोरी टू देअर फॅमिलीज अँड फ्रेंड्स. हे सगळे अडकलेले जे प्रवासी होते ते जेव्हा त्यांच्या घरी परत गेले तेव्हा त्यांनी त्या शूरवीर अशी असलेली ग्रेस हिची कहाणी, तिने त्यांना कशी मदत केली या संबंधीच्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना आणि त्यांच्या मित्रांना सांगितल्या. सडनली ग्रेस डार्लिंग अँड हर फादर वेअर फेमस. सडनली म्हणजे अचानकपणे. ग्रेस डार्लिंग अँड हर फादर वेअर फेमस बिकॉज ऑफ देअर हिरोइझम. त्यांनी संकटात अडकलेल्या नागरिकांना, समुद्रामध्ये संकटात अडकलेल्या त्या पॅसेंजरला मदत केल्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. द ग्रेस डार्लिंग अँड फादर वेअर फेमस म्हणजे प्रसिद्धी मिळणे. द स्टोरी ऑफ देअर हिरोइझम वॉज टोल्ड इन द न्यूजपेपर. आणि त्यांचे शौर्यगाथा, त्यांनी गाजवलेलं शौर्य, त्यांनी केलेला पराक्रम, या पराक्रमाच्या कथा या त्या काळी न्यूजपेपर्समध्ये प्रिंट होऊन यायला लागल्या होत्या, छापून यायला लागल्या होत्या. हाऊ दे हेल्प ऑल द पॅसेंजर्स हू वॉज क्लिंगिंग ऑन द रॉक इन द डेंजरस सी. कशा प्रकारे त्यांनी त्या संपूर्ण वादळी वाऱ्यामध्ये अडकलेल्या समुद्रात, खवळलेल्या समुद्रात, प्रचंड पावसात असताना ह्या सगळ्या संकटाच्या परिस्थितीत ज्या पद्धतीने त्यांनी वाचवलं होतं त्या सगळ्यांची गोष्ट किंवा कथा पेपरमध्ये त्या काळात आलेली होती. मनी वॉज रेज टू हेल्प ऑल द लाईट हाऊस कीपर्स इन देअर डेंजरस अँड लोनली लाईफ. मनी वॉज रेज म्हणजे त्यांना पैशाचा पुरवठा झाला. सरकारने त्यांना काही मदत केली. कोणासाठी? टू हेल्प ऑल द लाईट हाऊस कीपर्स. जे दीपगृहावर राहायला असतात किंवा जे दीपगृहाचे केअरटेकर्स असतात किंवा जे सी शोअर्सचे केअरटेकर्स असतात त्यांना सरकारने पैसा पुरवायला सुरुवात केली होती त्या प्रसंगापासून.
अँड लोनली लाईव्स, म्हणजे त्यांचं एकाकी जीवन, त्यांचं जे एकाकी जीवन असतं ते एकाकी जीवनासाठी आणि त्यांच्या सगळ्या लाईफसाठी सरकारने त्यांना मदत जाहीर केलेली होती. मनी वॉज रेज, म्हणजे पैशाची घोषणा करणे. टू हेल्प ऑल द लाईट हाऊस कीपर्स, दीपगृहातले केअरटेकर्स, अँड देअर लोनली लाईफ, म्हणजे त्यांच्या एकाकी जीवनाला मदत करण्यासाठी सरकारने काही मदत जाहीर केली होती. ग्रेस अँड हर फादर वेअर गिव्हन अ स्पेशल रिवॉर्ड फॉर देअर हिरोइझम. स्पेशल रिवॉर्ड म्हणजे विशेष बक्षीस ग्रेसला आणि तिच्या वडिलांना या निमित्ताने जाहीर झालं होतं. फॉर देअर हिरोइझम. हिरोइझम म्हणजे आता इथे खऱ्या अर्थाने हिरोईका तर नाही, त्यांनी जे शौर्य दाखवलं होतं, त्यांनी जे धैर्य दाखवलं होतं आणि त्यांनी निस्वार्थीपणे जे लोकांचे प्राण वाचवले होते त्याबद्दल त्यांना स्पेशल रिवॉर्ड, विशेष बक्षिसाची घोषणा त्यांच्यावर सरकारने केली होती. पुअर ग्रेस डिड नॉट लिव्ह लॉंग आफ्टर द रेस्क्यू. पुअर ग्रेस डिड नॉट लिव्ह, ती फार काळ, या प्रसंगानंतर ग्रेस ही फार काळ अधिक जगली नाही. शी डाईड ॲट द एज ऑफ 27. तिच्या वयाच्या 27व्या वर्षीच तिचं निधन झालं, तिचं दुःखद निधन झालं. बट शी इज स्टील रिमेंबर्ड फॉर हर अनसेल्फिश करेज. पण ग्रेस नावाची धैर्यवान स्त्री, एक मुलगी अजूनही रिमेंबर्ड आहे. रिमेंबर्ड म्हणजे काय, लक्षात राहते लोकांच्या. व्हाय शी वॉज रिमेंबर्ड? बिकॉज ऑफ हर अनसेल्फिश करेज. अनसेल्फिश म्हणजे निस्वार्थी. ज्या प्रकारे तिने निस्वार्थ भावनेने, धैर्याने लोकांचे प्राण वाचवले, तिच्याबद्दल ती अजूनही सर्व लोकांच्या मनावर राज्य करते आहे. शी रिस्क्ड हर ओन लाईफ फॉर अदर्स. शी रिस्क म्हणजे तिने जबाबदारी घेतली होती, तिने डेअरिंग केलं होतं, तिने धाडस दाखवलेलं होतं. हर ओन लाईफ, तिने स्वतःचा जीव हा लोकांसाठी धोक्यात घातलेला होता. स्वतःचा जीव, स्वतःचं आयुष्य तिने लोकांचं आयुष्य वाचवण्यासाठी खर्च केलेला होता. अशा प्रकारे आपल्याला याच्यातून एक शिकता येईल की अनसेल्फिश करेज, निस्वार्थ भावनेने आपण कुठलंही काम केलं पाहिजे, निस्वार्थ भावनेने आपण कोणालाही मदत केली पाहिजे, हे आपण या लेसनवरून शिकायचं आणि हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, नाऊ वी स्टॉप हिअर अँड अगेन ॲट सॅटरडे I will take your period. Okay, bye. Have a nice day.